तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून जवळजवळ 2640 घरांची लॉटरी जाहीर केलेली आहे. त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि 28 मे पर्यंत यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. त्याशिवाय पुणे मंडळाची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही योजना सध्या सुरू आहे आणि या योजनेसाठी सुद्धा 28 मे पर्यंत घर निवडण्याची संधी मिळणार आहे. त्याशिवाय ताथवडे पुणे या ठिकाणी सुद्धा जवळजवळ 772 घरांची एक नवीन योजना जाहीर केलेली आहे आणि त्या योजनेअंतर्गत 1 BHK आणि 2 BHK ची घरे ही पुण्यातील ताथवडे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यासाठी सुद्धा ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर मंडळाकडून सुद्धा सध्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना सुरू आहे. त्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर अशा ठिकाणी घरे आणि दुकानं उपलब्ध करून दिलेली आहेत. ती योजना सध्या सुरू आहे. अशा म्हाडाच्या सध्या वेगवेगळ्या योजना सुरू आहेत मित्रांनो. आणि इतक्यातच आता एक नवीन योजना, अजून एक नवीन योजना ज्याला आपण कमर्शियल शॉप्स म्हणतो, दुकानांची योजना म्हणतो, ती सुद्धा लवकरच मुंबईमध्ये जाहीर केली जाणार आहे. नेमका ही योजना कधीपर्यंत जाहीर होईल, नेमका ही दुकानं कुठे कुठे असणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, ही जी काही दुकानं आहेत ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्री केली जाणार आहे आणि आज आपण या बाबींचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. आता जी काही योजना जाहीर केली जाणार आहे मित्रांनो, म्हणजे प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या अंतर्गत वेगवेगळ्या योजनेतील घरांचा समावेश केला जातो. म्हणजे आतापर्यंत जी घरे लॉटरीच्या माध्यमातून विकली जात नाहीत किंवा त्यांना प्रतिसाद कमी मिळतो अशा घराचा समावेश हा प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य योजनेत केला जातो आणि काही अटी शिथिल करून ही घरे विकली जातात. त्याच धर्तीवर मित्रांनो आता मुंबईतील दुकानांची विक्री सुद्धा केली जाणार आहे. आपल्याला माहित आहे की ज्या ज्या ठिकाणी म्हाडाच्या वसाहती वसवल्या जातात त्या ठिकाणी कमर्शियल शॉप्स अर्थात लोकांच्या सुविधेसाठी दुकानांची उभारणी केली जाते. आता जे काही महत्वाचे म्हाडाचे प्रकल्प आहेत त्या ठिकाणी म्हाडाच्या द्वारे अनेक दुकानांची उभारणी केलेली आहे आणि ह्या दुकानांची जी काही विक्री मित्रांनो ती बोली पद्धतीने अर्थातच ई लिलाव पद्धतीने केली जाते. म्हणजे काय तर या दुकानांना बोली लावली जाते. जो व्यक्ती, जो अर्जदार सगळ्यात जास्त बोली लावेल त्याच व्यक्तीला किंवा त्याच अर्जदाराला ही दुकाने वितरित केली जातात. पण आता मात्र यामध्ये काही प्रमाणात बदल केला जाणार असून ही सगळी दुकानं प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्री केली जाणार आहेत. म्हणजे काय तर याला आता बोली लागणार नाही. पूर्वी कसं होतं की समजा म्हाडाने जर एखादी किंमत ठरवली, 50 लाख किंमत ठरवली तर ती 55 लाख, 60 लाख, 65 लाख, 70 लाखापर्यंत ही विकली जात होती, कारण त्याला बोली लावली जात होती. परंतु आता ही बोली पद्धत रद्द करून इथे प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य अर्थातच समजा एखादी म्हाडाने जी काही व्हॅल्यू ठरवली असेल, ऑफसेट किंमत जी काही ठरवली असेल 50 लाख, तर त्या 50 लाखामध्येच तुम्हाला ती दुकानं म्हणजे घेण्याची संधी मिळणार आहे. आता या संदर्भातला जे काही प्रस्ताव मित्रांनो म्हाडाने तयार केलेला असून तो लवकरच उपाध्यक्षांच्या परवानगीसाठी किंवा मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे. ही दुकानं कुठे असणार आहेत तर मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी अर्थातच मालाड, मालवणी, चुनाभट्टी, सायन, मुलुंड अशा ठिकाणी ही दुकानं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. आता म्हणून ज्या अर्जदारांना की आपलं स्वतःचं दुकान घ्यायचं असेल, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांच्यासाठी मात्र नक्कीच ही चांगली संधी ठरू शकते, कारण प्रथमच मुंबईतील दुकानं ही फर्स्ट कम फर्स्ट नुसार विकली जाणार आहेत. आता यासाठी मित्रांनो जे काही नियम आहेत, जे काही अटी आहेत त्या लवकरच म्हाडातून रिलीज केल्या जातील. पण सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आता हा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवला जाईल आणि लवकरच त्याला मान्यता मिळेल. आणि याची जाहिरात कधी प्रसिद्ध होईल किंवा ही योजना कधी लॉन्च होईल असं जर विचारलं तर जून मध्ये ही योजना ज्याची जाहिरात प्रसिद्ध करण्याचं म्हाडाचं सध्या नियोजन आहे. आणि या संदर्भात मित्रांनो दिनांक 14 मे 2026 लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे. त्याशिवाय अनेक ठिकाणी याच्या संदर्भातलं जे काही भाष्य आहे ते म्हाडातून करण्यात आलेलं आहे. म्हणून ज्यांना काही दुकाने घ्यायची असतील त्यांना लवकरच दुकानांची सुद्धा संधी मिळणार आहे. फक्त म्हाडाची जी काही ऑफसेट प्राइस आहे, जी काय आता बोली किंमत जी काही म्हाडा ठरवेल, जी काही फिक्स किंमत म्हाडा ठरवेल, नेमकं ती किंमत काय असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण मागच्या अटीमध्ये किंवा मागच्या योजनेमध्ये दुकानांच्या ज्या काही किमती होत्या त्याच्यात वाढ केली जाईल का हाही अनेकांना प्रश्न पडलेला आहे. कारण जर ही दुकानं बोली पद्धतीने विक्री केली जाणार नसेल तर पूर्वी ज्या काही किमती होत्या त्याच किमती ठेवल्या तरच कुठेतरी या दुकानांना प्रतिसाद मिळू शकतो आणि ही सगळी दुकानं विक्री केली जाऊ शकतात. अन्यथा ह्याच्या जर किमती वाढवण्यात आल्या तर मात्र कुठेतरी पुन्हा ही दुकानं विक्री विना पडून राहू शकतात. याची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल मित्रांनो आणि त्यानंतरच आपल्याला समजणार आहे की नेमक्या दुकानांची किमती
काय होत्या ते. कारण मागील वेळी जेव्हा ही लॉटरी आली होती त्यावेळेस त्या दुकानाची किमती कमीत कमी 25 लाखापासून, म्हणजे साईन या ठिकाणी 25 लाखाचं दुकान होतं आणि जास्तीत जास्त हे 1.5 कोटी 2 कोटीच्या घरामध्ये याच्या किमती जातात, म्हणजे जे काही कार्पेट एरिया आहे त्यानुसार. नेमकं आता यावेळेस याच्यामध्ये काय बदल केले जातात किंवा किमतीमध्ये काही बदल केले जातात का, याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.